काल परवाचा आषाढी सोहळा झाला. आषाढी सोहळ्याला आम्ही पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरला गेल्यानंतर मुंबईचे, पनवेलचे, कोकणातील भरपूर भाविक वारीला आले होते. श्री संत चांगावटेश्वर यांच्यासोबत यावर्षी आम्हाला जाण्याचा योग आला. त्यावेळेस लातूर जिल्हा म्हटलं की आपल्या भजनाची कीर्ती बाहेर गायली जाते. याच्यापेक्षा दुसरा मोठेपणा आणखी आपल्याला लातूरकरांना काय पाहिजे. हो हो, प्रत्येकजण गटणारा म्हणतोच, महाराज भजनाचा जर आनंद कुठं घ्यायचं म्हटलं तर लातूरला येऊन घ्यायचं. हो, लातूर जिल्हा म्हटलं, लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर आपल्याला फळ परंपरायला पाहायला मिळतात. भरपूर महात्म्य आत्तापर्यंत होऊन गेले, आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. आपल्याच गावचं उदाहरण घ्या ना. आपल्या गावामध्ये श्री संत हरिदास बाबा होऊन गेले. हो, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगून गेले, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. ज्या ठिकाणी एखादा हरिदास जन्माला येतो ती भूमी पवित्र आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगून जातात. या नियमाला अनुसरून आज कीर्तनरूपी सेवकर्ता घेतलेला अभंग जगदवंदनीय संत श्रेष्ठ महाराष्ट्रभूषण वैराग्याची थोर महान पुतळे सुप्रसिद्ध साधू देहूगाव निवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या वाणीतील 4 चरणाचा भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा अभंग कीर्तनाकरता निवडलेला आहे. आता अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एकतर भगवंताच्या रूपाचं गीतगान गायलं पाहिजे, एकतर भगवंताच्या नामाचं गीतगान गायलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस म्हटल्यानंतर आपण जर 7 दिवसाचा विचार केला, 8 दिवसाचा विचार केला, 8 दिवसामध्ये कुठल्या प्रकरणातला अभंग घ्यायचा आपल्याला शास्त्र सांगतं, त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. आणि या नियमाला अनुसरून आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा अभंग कीर्तनरूपी सेवकर्ता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगून जातात की बाबा, कलियुगामध्ये जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं साधन सर्वात साधं, सर्वात सरळ आणि सर्वात सोपं जर कुठलं साधन असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतनच आहे. या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ काही असेल तर ते फक्त भगवंताचं नामचिंतनच आहे. एक वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न पडला होता. ज्ञानेश्वर महाराज विचार करू लागले की बाबा, सर्वजण म्हणतात या जगामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, या जगामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, हे भगवंताचं नाम आहे तरी कसं आणि केवढे. ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न पडला होता. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांना प्रश्न करतात, म्हणजे आपल्या मोठ्या बंधूंना प्रश्न करतात की दादा, अरे सर्वजण म्हणतात या जगामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, हे भगवंताचं नाम आहे तरी कसं आणि केवढे. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांची समजूत काढतात, ज्ञानेश्वर महाराजांना प्रमाण देतात. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञान पुते निवृत्तीची ताड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. नामदेव पुते निवृत्तीची ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना विचारलं ना, तर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजाची समजूत काढतात की अरे ज्ञाना, या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ काही असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे. आणि या भगवंताच्या नामाची उंची या आकाशापेक्षाही मोठी आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आम्हाला हरिपाठाच्या माध्यमातून सांगून जातात, गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. या भगवंताच्या नामाचं जर महत्त्व सांगायचं म्हटलं तर या भगवंताच्या नामाची उंची योग्याला कळत नाही, या भगवंताच्या नामाची उंची तप्याला कळत नाही, कर्माचरण करणाऱ्याला या भगवंताच्या नामाचं महत्त्व कळत नाही. याच्यापेक्षा जर पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर या भगवंताच्या नामाचं महत्त्व इंद्रदेवाला सुद्धा कळलं नाही, ब्रह्मदेवांना कळालं नाही. आणखीन पुढे जाऊन सांगतो, लहान तोंडी मोठा घास,
रात्रंदिवस आपल्याला ज्या भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे, रात्रंदिवस आपण ज्या भगवंताचं नामचिंतन करतो त्याच भगवंताला त्याच्या नामाचं महत्व कळत नाही. तुझे नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. गोड जाता तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता तुझा नामाचा महिमा तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता तुका म्हणे आम्हा जन्म गोड जाता. तुझे नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. रात्रीदिवस आपल्याला ज्या भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे, रात्रीदिवस आपण भगवंताचं नामचिंतन करतो, त्याच भगवंताला त्याच्या नामाचं महत्व कळत नाही. हो, याला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रामायणाचार्य आज उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण माऊली महाराज. रामायणामध्ये विषय निघालेला आहे. हो, ज्या वेळेस रावणाने सीता मातेला पळवून नेलं होतं त्यावेळेस समुद्र ओलांडून प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजींना पूर्ण वानर सेनेला समुद्र ओलांडून पलीकडे जायचं होतं. त्याकरता दगडी पुलाचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळेस दगडी पुलाचं काम करण्यात आलं होतं. दिवसभर सर्व वानरसेना प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सर्वांनी दिवसभर काम केलं. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर सर्वांनी भोजन वगैरे केलं. भोजन वगैरे केल्यानंतर प्रभू रामचंद्र एकटे बसले आणि प्रभू रामचंद्र विचार करू लागले. माझ्या नामाने जर शिळा म्हणजे दगड जर पाण्यावर तरंगत असेल, माझ्या नामामध्ये इतकी ताकद आहे म्हटल्यानंतर माझ्यामध्ये किती ताकद असेल, असा थोडासा अहंकार प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये निर्माण झाला होता. माझ्या नामाने पाण्यावर दगड तरंगत असतील म्हटल्यानंतर माझ्यामध्ये किती ताकद असेल असा विचार करून प्रभू रामचंद्र एकटेच उठले आणि उठून समुद्राच्या काठावर गेले. समुद्राच्या काठावर गेल्यानंतर प्रभू रामचंद्र काठावर जाऊन थांबले. जमिनीवरचा एक खडा उचलला आणि खडा उचलून त्यांनी समुद्रामध्ये टाकला. खडा समुद्रामध्ये टाकल्यानंतर काय झाला असेल, तो खडा पाण्यावर न तरंगता तो खडा पाण्याच्या तळाला म्हणजे बुडाला जाऊन बसला. एक खडा उचलला समुद्रामध्ये टाकला, तो तळाला जाऊन बसला. म्हणून प्रभू रामचंद्रांनी दुसरा खडा उचलला आणि समुद्रामध्ये टाकला, तोही तळाला जाऊन बसला. परत तिसरा खडा उचलला, टाकला, तोही तळालाच गेला. पहिला खडा उचलला, समुद्रामध्ये टाकला, तळाला गेला. दुसरा उचलला, तोही तळाला जाऊन बसला. तिसरा टाकला. 3 खडे टाकल्यानंतर त्यातील एकही खडा पाण्यावर न तरंगता ते सर्व तिन्ही खडे समुद्राच्या तळाला जाऊन बसले. हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांना थोडंसं आश्चर्य वाटलं. त्यावेळेस आपला झालेला अपमान कोणी पाहिला तर नसेल ना, म्हणून प्रभू रामचंद्रांनी इकडे तिकडे वळून पाहिलं, कोणी दिसलं नाही. मग नंतर मागे वळून पाहिलं तर मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायांना पाहिल्यानंतर तर प्रभू रामचंद्रांचा चेहरा आणखी बारीक झाला. प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना विचारू लागले, हनुमंतराय तुमचं आगमन या ठिकाणी कधी झालं? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात की प्रभू, ज्या वेळेस तुम्ही पहिला खडा उचलून समुद्रामध्ये टाकला होता त्यावेळेसच माझं या ठिकाणी आगमन झालं होतं. परंतु याच्यामध्ये तुम्हाला बारीक तोंड करण्याची अथवा नाराज व्हायची काहीही गरज नाही, कारण ज्या ठिकाणी तुमची सत्ता चालत नाही त्या ठिकाणी तुमच्या नामाची सत्ता चालते. हो, त्याच्यामुळे तुम्हाला नाराज व्हायची काही गरज नाही. असा भरपूर विषय आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतो. असे भरपूर प्रसंग आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतात. एक वेळेस नारदजींना प्रश्न पडला होता. नारदजी विचार करत होते की बाबा या जगामध्ये प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहेत का, प्रभू रामचंद्रांचं नाम श्रेष्ठ आहे. मी अगोदर अभंगाची भूमिका सांगतोय, कोणी झोपू नका, जांभळ्या देऊ नका. हो, शूटिंग होलेल्या कीर्तनाची. नारदजींना प्रश्न पडला होता, या जगामध्ये प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहेत का, प्रभू रामचंद्राचं नाम श्रेष्ठ आहे. नारदजींनी भरपूर जणांना प्रश्न विचारला की बाबा या जगामध्ये प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहेत का, प्रभू रामचंद्राचं नाम श्रेष्ठ आहे. भरपूर ठिकाणी प्रश्न केला, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर नारदजींना कुठंच मिळालं नाही. मग उडत नारदजीच्या कानावर बातमी आली की सध्या प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्येच आहेत. आपण अयोध्येमध्ये जाऊन भरलेल्या सभेमध्ये जर प्रश्न केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल, असा विचार करून नारदजी अयोध्येमध्ये गेले. अयोध्येमध्ये गेल्यानंतर नारदजींनी
प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये प्रवेश केला. सभेमध्ये प्रवेश केल्यानंतर नारदजींना सर्वांनी पाहिलं. प्रभू रामचंद्रा सहित विश्वामित्र, वसिष्ठ, लक्ष्मणजी, सीतामाता सर्वांनी उठून नारदजींना नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रभू रामचंद्रांनी हात जोडून नारदजींना नमस्कार केला आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस नारदजी म्हणतात की प्रभू, कित्येक दिवसापासून माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कित्येक ठिकाणी मी हा प्रश्न विचारला, परंतु या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता आलं नाही. उडत उडत माझ्या कानावर बातमी आली की सध्या तुम्ही अयोध्येमध्येच आहात. मग तुमच्याकडे आल्यानंतर तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल या अपेक्षेने मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. मग नारदजी, प्रश्न काय आहे ते तरी सांगा. त्यावेळेस नारदजी म्हणतात, प्रभू, सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा प्रश्न असेल. सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा प्रश्न असेल. ज्याला कोणाला या प्रश्नाचं उत्तर येईल त्याने उठायचं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. प्रभू रामचंद्रांना म्हटले. प्रभू रामचंद्रांनी म्हटलं, हो नारदजी, अगोदर प्रश्न काय आहे ते तरी सांगा. त्यावेळेस नारदजी म्हणतात की प्रभू, या जगामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात का तुमचं नाम श्रेष्ठ आहे? या जगामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात का तुमचं नाम श्रेष्ठ आहे? सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा प्रश्न आहे. ज्याला कोणाला या प्रश्नाचं उत्तर येईल त्याने उठायचं आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हो, परंतु कोणालाच या प्रश्नाचं उत्तर देता येईना. सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागली. 10 मिनिट निघून गेले, 15 मिनिट होऊन गेला, अर्धा तास होऊन गेला, 1 तास निघून गेला, परंतु सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता येईना. त्यावेळेस प्रभू रामचंद्र नारदजींना म्हणतात, तेव्हा नारदजी, या सभेमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणीच नाही. प्रश्न तुम्ही केलाय, उत्तर ही आता तुम्हीच सांगा. त्यावेळेस नारदजी म्हणतात की प्रभू, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु मी जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर ते मला सिद्ध करून दाखवावं लागेल. त्याकरता मला तुम्ही 3-4 दिवसाची वेळ द्या. मला तुम्ही 3-4 दिवसाची वेळ द्या. 4 दिवसानंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ही सांगेन आणि ते सिद्ध सुद्धा करून दाखवेन. हो, ठरलं. सभा संपली. सभा संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घराकडे जाऊ लागली. घराकडे जात असताना नारदजी विचार करू लागले की बाबा, भरलेल्या सभेमध्ये मी हा प्रश्न केला, परंतु या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. आता जायचं कुणाकडे आणि कुणाला हा प्रश्न विचारायचा आणि कुणाकडून याचं उत्तर मिळवायचं? त्यावेळेस नारदजीच्या मनामध्ये विचार आला की बाबा, भगवंताच्या निकट राहून, भगवंताच्या चरणाजवळ राहून जर सर्वात जास्त सेवा जर भगवंताचे कोण करत असेल तर ते फक्त हनुमंतरायच करतात. आपण जर हनुमंतरायाकडे जाऊन जर हा प्रश्न विचारला तर नक्कीच हनुमंतराय या प्रश्नाचं उत्तर देतीलच. हो, भगवंताच्या निकट राहून, भगवंताच्या चरणाजवळ राहून जर सर्वात जास्त सेवा कोण करत असेल तर ते फक्त हनुमंतरायच करतात. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, म्हणून देखीले श्रीरामचरण, म्हणून देखीले श्रीरामचरण, झाली ते विश्रांती या तास कळा, झाली ते विश्रांती या तास कळा, म्हणून देखीले रामचरण, म्हणून देखीले रामचरण, झाली ते विश्रांती या तास कळा, झाली ते विश्रांती या तास कळा. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील श्रीरामचरण. प्रभू रामचंद्राच्या जवळ राहून, चरणाजवळ राहून जर सर्वात जास्त सेवा कोण करत असेल तर ते हनुमंतराय करतात.
हा विचार नारदजींच्या मनामध्ये आला आणि नारदजींनी लवकरात लवकर हनुमंतरायांना गाठलं. आणि हनुमंतरायांना नारदजी विचारतात, अहो हनुमंतराय, माझं तुमच्याकडे एक काम आहे. काम आहे म्हटल्यानंतर हनुमंतराय म्हणतात, सांगा ना काय काम आहे. त्यावेळेस नारदजी म्हणतात की हनुमंतराय, तुम्ही मला अगोदर हे सांगा, माझं तुमच्याकडे एक काम आहे, ते काम मी पूर्ण करतो म्हणून तुम्ही मला वचन द्या. तुम्ही मला वचन द्या. वचन द्या म्हटल्यानंतर थोडीशी शंका हनुमंतराच्या मनामध्ये निर्माण झाली. असं कुठलं काम आहे की ते मी करू शकत नाही. नारदजींना सुद्धा माहिती आहे प्रभू रामचंद्रांचा मला आशीर्वाद आहे, कुठलं जरी अवघडातलं अवघड काम असलं तर ते मी करू शकतो. नारदजींना माहीत असताना सुद्धा नारदजी माझ्याकडून वचन मागतायत. जाऊ द्या म्हटले, काय का असणं आपण वचन द्यावं. वचन द्यावं हा विचार करून हनुमंतरायांनी नारदजींना वचन दिलं, तुमचं जे काही काम असेल ते मी पूर्ण करीन. असं म्हटल्यानंतर नारदजी म्हणतात की हनुमंतराय, तुम्ही रोज रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर रोजचा नित्यनेम तुमचा काय असतो. विचारल्यानंतर हनुमंतराय म्हणतात की अहो नारदजी, मी रोज पहाटे 4 वाजता उठतो. मी रोज पहाटे 4 वाजता उठतो, शरीरकडे जातो, शरीरमध्ये स्नान करतो. शरीरमध्ये स्नान केल्यानंतर शरीरच्या काठावर बसून मी थोडंसं भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्यानंतर मी सभेमध्ये जातो. हा माझा रोजचा नित्यनेम आहे. मग सभेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता, काय नाही. सभेमध्ये गेल्यानंतर मी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतो, लक्ष्मणजीचं दर्शन घेतो, सीतामातेचं दर्शन घेतो, वसिष्ठांचं दर्शन घेतो, विश्वामित्राचं दर्शन घेतो आणि मी माझ्या जागेवर जाऊन बसतो. असं म्हटल्यानंतर नारदजी म्हणतात की हनुमंतराय, उद्या तुम्ही तसं करायचं नाही. उद्या तुम्ही सभेला जायचं. सभेमध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रभू रामचंद्रांचं, लक्ष्मणजीचं, सीतामातेचं, वसिष्ठांचं दर्शन घ्यायचं, परंतु विश्वामित्राचं दर्शन न घेता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसायचं. असं म्हटल्यानंतर हनुमंतराय म्हणतात की नारदजी, तुमचं काय डोकं बिकं फिरले का काय. अपूर्ण सभेमध्ये तुम्ही मला विश्वामित्राचा अपमान करायला सांगताय. विश्वामित्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचे गुरु, आणि प्रभू रामचंद्राचे गुरु विश्वामित्र यांचा अपमान तुम्ही मला करायला सांगता, हे माझ्यानं शक्य नाही. असं म्हटल्यानंतर नारदजी म्हणतात की हनुमंतराय, तुम्ही मला वचन दिलेलं आहे की तुम्ही माझं काम करतो म्हणून तुम्ही मला वचन दिलेलं आहे. वचन दिल्यामुळे हनुमंतराचा नाईलाज झाला. त्रेतायुगातली वचनं अशी होती की एकदा जर का एखाद्याला वचन दिलं तर ते वचन पूर्ण करावंच लागायचं. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. त्यावेळेस तसं होतं. एकदा जर का कोणाला वचन दिलं तर ते वचन पूर्णच करावं लागायचं. परंतु आपण जर आत्ताचे वचनं पाहिले, आत्ताच्या शब्दा पाहिलं तर आपल्याला काय वाटेल. हो, भाकरी केल्या खायला आणि शब्दा केल्या व्हायला. आपल्या मराठ्यामध्ये अशी म्हण आहे. आपण सकाळी बापाची शपथ खातो, दुपारी आईची शपथ खातो आणि संध्याकाळी आपण कोणाची शपथ खाल्ली हेच विसरून जातो. शेवटी करायचं तेच आपण करतो. आत्ताच्या वचनाला आणि आत्ताच्या शब्दाला काहीच किंमत नाही. त्यावेळेस असं होतं की एकदा जर का कोणाला वचन दिलं तर ते वचन पूर्ण करावंच लागायचं. हनुमंतरायाचा नाईलाज झाला. हनुमंतराय दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता उठले, शरीरमध्ये स्नान केलं, भगवंताचं नामचिंतन, पूजाविधी वगैरे सर्व केली. सभेमध्ये गेले. सभेमध्ये गेल्यानंतर हनुमंतरायांनी सर्वाचं दर्शन घेतलं, परंतु विश्वामित्राचं दर्शन न घेता हनुमंतराय आपल्या जागेवर जाऊन बसले. जागेवर जाऊन बसल्यानंतर विश्वामित्रांच्या मनामध्ये वाटू लागलं, हनुमंतरायांनी आज सर्वांचं दर्शन घेतलं परंतु आपलं दर्शन न घेता हनुमंतराय आपल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत. हा विचार त्यांच्या मनामध्ये आल्या आल्या त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालं आणि नारदजी विश्वामित्राकडे हात करून म्हणतात, अहो विश्वामित्र, तुमच्या लक्षात आलं का म्हटले. हनुमंतरायांनी पूर्ण सभेमध्ये सर्वांचं दर्शन घेतलं परंतु तुमचं दर्शन न घेता हनुमंतराय आपल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत. पूर्ण सभेमध्ये हनुमंतरायांनी तुमचा अपमान केला, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का. नारदजींचे हे शब्द ऐकल्यानंतर विश्वामित्र उठून उभारले आणि प्रभू रामचंद्राकडे हात करू लागले आणि म्हणू लागले, अहो प्रभू रामचंद्र, पाहिलं का म्हटले. पूर्ण सभेमध्ये हनुमंतरायांनी सर्वांचं दर्शन घेतलं परंतु माझं दर्शन न घेता हनुमंतराय आपल्या जागेवर जाऊन बसलेत. पूर्ण सभेमध्ये हनुमंतरायांनी माझा अपमान केलेला आहे, याची शिक्षा त्यांना भेटलीच पाहिजे. विश्वामित्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचे गुरु आणि प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र जे म्हणतील ते ऐकावं लागायचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागले की बाबा हनुमंतरायांना शिक्षा द्यायची तरी कोणती. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात की प्रभू, उद्या सकाळी सूर्यास्त व्हायच्या अगोदर हनुमंतरायाचं मस्तक धडाच्या वेगळं करा. पूर्ण सभेमध्ये हनुमंतरायाने माझा अपमान केलेला आहे. प्रभू रामचंद्राचा नाईलाज होता. गुरुच्या मुखातून शब्द निघाल्यामुळे त्यांना विश्वामित्रांचं ऐकावं लागलं आणि उद्या सकाळी सूर्यास्त व्हायच्या अगोदर हनुमंतरायाचं मस्तक धडाच्या वेगळं करा. पूर्ण सभेमध्ये हनुमंतरायाला ही शिक्षा देण्यात आली. ज्या ठिकाणी सभा भरली होती त्या ठिकाणी सभा संपली. सर्वजण आपापल्या घराकडे जाऊ लागली. घराकडे जात असताना हनुमंतराय सुद्धा खाली मान घालून आपल्या घराकडे जात असताना, निवासस्थानी जात असताना नारदजी हनुमंतरायाजवळ गेले आणि हनुमंतरायांना म्हणू लागले, हनुमंतराय, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला काहीच होणार नाही ही मी गॅरंटी देतो. हो, फक्त आता शेवटचं मी म्हणतोय ते करा. त्यावेळेस नारदजी हनुमंतरायांना म्हणतात की तुम्ही उद्या पहाटे 4 वाजताच उठायचं, शरीरमध्ये स्नान करायचं, काठावर यायचं, खाटावर आल्यानंतर त्या ठिकाणी गोल रिंगण पाडायचं आणि त्या रिंगणामध्ये बसून
तुम्ही दुसरं तिसरं काही न करता फक्त भगवंताचं नामचिंतन करत बसायचं. ठरलं. हनुमंतराय निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता उठले, शरीरमध्ये स्नान केलं. शेरूच्या काठ्यावरून मोठं गोल रिंगण पाळलं, त्यामध्ये हनुमंतराय मांडी घालून बसले आणि भगवंताचं नामचिंतन करू लागले. इकडं प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता, वशिष्ठ, विश्वामित्र सर्व अयोध्येतील लोक जागे झालेले आहेत. आज हनुमंतरायाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे. हो, हनुमंतरायाचा शोध घेऊ लागले, परंतु हनुमंतराय कुठंच सापडत नव्हते. त्यावेळेस एक सेवक धावत धावत प्रभू रामचंद्राकडे आला आणि प्रभूंना म्हणू लागला, प्रभू, हनुमंतराय शरीरच्या काठावर बसलेले आहेत. असं म्हटल्यानंतर सर्वजण शरीरकडे म्हणजे गेल्यानंतर त्यांनी ते दृश्य पाहिलं. गोल रिंगण पाळलेले आणि हनुमंतराय मध्ये बसून भगवंताचं नामचिंतन करताय. विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्राकडे हात केला, प्रभू कोणाची वाट बघताय? सूर्यास्त व्हायची वेळ आलेली आहे. काढा भात्यातला बाण आणि करा हनुमंतरायाचं मस्तक धडाच्या वेगळं. हे शब्द ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने आपल्या भात्यातला बाण काढला आणि हनुमंतरायाकडे सोडला. सुई 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 करत बाण हनुमंतरायापर्यंत गेला, परंतु हनुमंतरायाला तो बाण न लागता त्या बाणाने हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि तो बाण परत येऊन प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये पडला. एक बाण सोडला, हनुमंतरायाच्या केसाला धक्का लागला नाही. दुसरा बाण सोडला, हनुमंतरायाच्या केसाला धक्का लागला नाही. तिसरा बाण सोडला, हनुमंतरायाला काहीच फरक पडला नाही. प्रभू रामचंद्रांनी 3 बाण सोडले, परंतु हनुमंतरायाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ते दृश्य सर्वजण पाहत होते. त्यावेळेस विश्वामित्रांना क्रोध आला आणि विश्वामित्र प्रभू रामचंद्राकडे हात करून म्हणू लागले, प्रभू, तुमच्या अवताराचे एक वैशिष्ट्य आहे, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. एका बाणाने हनुमंतरायाचं मस्तक धडाच्या वेगळं झालं पाहिजे. तुम्ही 3 बाण सोडताय, परंतु हनुमंतरायाच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. असं कसं होऊ शकतं? हे म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांना राग आला आणि प्रभू रामचंद्राने हनुमंतरायावर ब्रह्मास्त्र सोडायचं ठरवलं. ब्रह्मास्त्र सोडणार तेवढ्यामध्ये नारदजींचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि नारदजी प्रभू रामचंद्रांना म्हणतात की, प्रभू, तुम्ही जर हनुमंतरायावर ब्रह्मास्त्र सोडलं, पूर्ण पृथ्वी जळून खाक होईल, पूर्ण पृथ्वी जळून खाक होईल, परंतु हनुमंतरायाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हो, कारण ते तुमचं नामचिंतन करत बसलेले आहेत. जो कोणी तुमचं नामचिंतन करतो त्याच्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करण्याची ताकद तुमच्या नामामध्ये. ध्यान करा म्हटले. 4 दिवसाखाली मी तुम्हाला सभेमध्ये प्रश्न केला होता, या जगामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात का तुमचं नाम श्रेष्ठ आहे? प्रश्न केला होता. या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता आलं नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याकरता आणि ते सिद्ध करून दाखवण्याकरता हनुमंतरायांना मी सांगितलो, म्हणून हनुमंतरायांनी मी म्हटलं त्याप्रमाणे केलं. याच्यातून काय निघतं? याच्यातून सिद्धांत एकच निघतो, ज्या ठिकाणी भगवंताची सत्ता चालत नाही त्या ठिकाणी भगवंताच्या नामाची सत्ता चालते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, कुठलेही संत महात्मे असू द्या, या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ काही असेल तर ते फक्त आणि भगवंताचं नामच आहे. आणि भगवंताच्या नामालाच संत महात्म्यांनी महत्त्व दिलं. आपण जर 4 युगाचा विचार केला, 4 युगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं वेगवेगळी सांगितलेली आहेत. ध्यान देऊ नाही का? 4 युगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं वेगवेगळी सांगितलेली आहेत. त्रेतायुग, त्रतायुग, द्वापार युग आणि कलियुग. त्रेतायुगामध्ये जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ध्यानधारणा हे साधन सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादिक कर्म साधन, द्वापार युगामध्ये परिचर्या नाम आणि कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन. त्रेतायुगामध्ये ध्यानधारणा म्हणजे आपल्याला ग्रंथातून वाचायला मिळतं, कुठल्या पुराणातून वाचायला मिळतं, कुठल्या पुस्तकातून वाचायला मिळतं. अगोदरची माणसं म्हणजे अगोदरचे ऋषी, मोठमोठे महात्मे 20-20, 25-25, 30-30 वर्ष तपश्चर्या करायची, आपल्या कानावर ऐकणे द्यायचं. आपण आत्ता वाचतो, मोठमोठ्या महाराजांच्या मुखातून आपण कथा ऐकतो, आपल्याला ऐकायला मिळायचं की अगोदरचे ऋषी, अगोदरची माणसं 30-30, 40-40 वर्ष भगवंताची तपश्चर्या करायची. आता कलियुगामध्ये माणसाला 100 वर्ष आयुष्य सांगितलेलं आहे. त्रेतायुगाचा विचार केला तर त्यावेळेस माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. म्हणून ते 40-40, 50-50, 100-100 वर्ष भगवंताची तपश्चर्या करायची. कलियुगामध्ये आपल्याला 100 वर्ष आयुष्य सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तपश्चर्या किती वर्ष करायची ना आयुष्य किती दिवस जगायचं. हो, तरुणपणी तर माणसाला परमार्थ करू वाटत नाही. काही तरुण माणसं, काही तरुण पोरं परमार्थ करू लागली तर त्यांना आपण करू देत नाही. हो, तरण्याचं काम आहे का म्हणतात परमार्थ करायचं, म्हाताऱ्याचं काम आहे. काही मुलांना त्यांच्या मायबापाची ही शिकवण असते. हो, 2 तास आपल्याला कीर्तनात नीट बसणं होत नाही. 25-25 वर्ष तपश्चर्या करा म्हटल्यावर करणं होईल का आपल्याला? होत नाही. बरं, ते बसायचं सोडून द्या. कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला डोळ्याचा त्रास आहे, कोणाला कानाचा त्रास आहे, कोणाला कमराचा त्रास आहे, म्हणून कोण भिंतीला टिकून बसलेला आहे, कोण पाय वर करून बसलेला आहे, कोण डोळे झाकून बसलेला आहे, जेस्तेनं जेस्तीच्या पद्धतीनं बसलेला आहे. मला सांगा, आपण जर जन्माला आल्यानंतर ठरवलं की 15 वर्ष 20 वर्ष आपण भगवंताची ध्यानधारणा केली पाहिजे, आपण तपश्चर्या केली पाहिजे, आपल्याला करणं होईल का? करणं होणार नाही.
खूप अवघड साधन आहे. हो, त्रेतायुगामध्ये ध्यानधारणा हे साधन सांगितलं होतं, हे आपल्याला करणं शक्य नाही. कृतायुगामध्ये यज्ञ यागादिक कर्मसाधन. हो, यज्ञ यागादिक कर्मसाधन म्हणजे आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात. एखाद्या मुलाला शांती वगैरे निघाली तर आपण त्याच्या नावाने होम हवन वगैरे करतो, होम हवन वगैरे करतो. परंतु होम हवन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 15, 20, 25 हजार खर्च येतो. मावशी झोप नका हो. 15, 20 हजार रुपये आपल्याला खर्च येतो. एखादा गरीब माणूस आहे, रोज 200 रुपये हजेरीनं कुठेतरी कामाला रोजगाराला जातो. अशा जर माणसाला सांगितलं की बाबा तुमच्या घरामध्ये होम हवन वगैरे करून घ्या, तुमच्या घरामध्ये शांती निघालेली आहे, हो टॅम टू काहीतरी निघालेल्या करून घ्या, असं म्हटल्यानंतर तो माणूस होम हवन वगैरे करायचं म्हटल्यानंतर त्याच्याने करणं होईल का मावशी? करणं होणार नाही. अहो, जो माणूस 200 रुपये हजेरीनं रोज कुठंतरी रोजगार करण्याकरता जातो, तो माणूस 20-25 हजार रुपये घालून त्याच्याने होम हवन वगैरे करणं कसं शक्य आहे? शक्य नाही. शक्य नाही तर द्या सोडून. कृतायुगामध्ये ध्यानधारणा, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादिक कर्मसाधन, द्वापार युगामध्ये परिचर्या नाम. परिचर्या नाम म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे, एखादा वारकरी जर जेवायला बसला, एखादा वारकरी जेवायला बसल्यानंतर तो वारकरी अगोदर श्लोक म्हणतो. श्लोक म्हटल्यानंतर ताटाला पाणी ओवाळतो आणि ताटाला पाणी ओवाळल्यानंतरच तो वारकरी जेवायला सुरुवात करतो. वारकरी संप्रदायामध्ये असा नित्यनियम आहे, अशी परंपरा आहे. एखादा वारकरी जेवायला बसल्यानंतर ताटाला पाणी ओवाळल्याशिवाय, एखादा श्लोक म्हटल्याशिवाय तो जेवायला सुरुवात करत नाही. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवितबा कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना जीवितबाळ कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जीवितो नर हरी पांडुरंगा, ऐसरला आणि करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नाम याचा, अच्युता वामना दशरथ नंदना जीवितबाळ कृष्णा पांडुरंगा, असा एखादा श्लोक म्हणून ताटाला पाणी ओवाळून पुंडलिक म्हणून मगच वारकरी जेवायला सुरुवात करतात. मग परिचर्या नाम साधन म्हणजे काय? एखादा वारकरी जर जेवायला बसला, जेवायला बसल्यानंतर ताटाला पाणी किती ओवाळायचं हे शास्त्र सांगतं. मावशी ध्यान देऊ नये का? थोडं डोळे उघडे करा, कानं उघडे करा आणि ध्यान देऊन कीर्तन ऐका. अर्धा तास कीर्तन राहील, जास्त वेळ होणार नाही. ताटाला पाणी किती ओवाळायचं शास्त्र सांगतं. एखादा माणूस जेवायला बसला तर काही काही माणसं अर्धा तांब्या आचमनातच घालतात. हो, अर्धा तांब्या आचमनातच घालतात. परंतु जेवत असताना ताटाला पाणी किती ओवाळायचं? उडदाची डाळ माहिती ना मावशी? फक्त एकदा हो म्हणा. हाय जागे. ताटाला पाणी किती ओवाळायचं? उडदाची डाळ केवढी असते मावशी? नका एवढी. उडदाच्या डाळ एवढंच पाणी ओवाळायचं. त्याच्यापेक्षा जर ताटाला पाणी जास्त ओवाळलं तर त्या माणसाला दारू पेल्याचं पातक लागतं. हो, मी माझ्या तोंडचं सांगत नाही, दारू पेल्याचं पातक लागतं. याच्यापेक्षा जर पुढे जाऊन सांगायचं म्हटलं, रोज माणसं सकाळी उठल्यानंतर परसाकडे जातात, बरोबर आहे? परसाकड शब्द माहिती आहे ना? इथं सर्व जुने माणसं आहेत, माहीतच असतील. परसाकड, रोज सकाळी उठल्यानंतर माणसं परसाकडे जातात. परसाकडे जात असताना सुद्धा पाणी किती घेऊन जायचं? पाणी किती घेऊन जायचं शास्त्र सांगतं. आता ती मी तुम्हाला सांगत नाही. इतकं अवघड साधन करणं आपल्याला शक्य नाही. हो, आपल्याला ध्यानधारणा करणं शक्य नाही, होम हवन वगैरे करणं शक्य नाही. परिचर्या नाम हे साधन आपल्याला करणं शक्य नाही. का शक्य नाही? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भाग आला. हो, कुठं तर जायचं, योग याग विधी करायचं, तपश्चर्या करायचं, हे साधन काही सोपं नाही. त्याला दुःख भोगल्याशिवाय दुसरा काय पर्याय त्याच्या समोर उरत नाही. दुसरी उभी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये सांगून जातात, पाहे पालू हियाचे चने, जे का बोचरी या पडती खाणे, तरी का पोट भरुजी प्राणे. सिद्धी म्हणो. मला सांगा, एखादा 60-70 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, 60-70 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, त्याला जर लोखंडाचे हरभरे खायला दिले तर त्याला चावतील का मावशी? एखादी 60-70 वर्षाची आजी आहे, त्या आजीला जर हरभऱ्याचे म्हणजे लोखंडाचे चणे जर खायला दिले तर चावतील का? नाही चावणार. खलबत्यामध्ये केळ जरी वाटून दिलं तर त्याला खाणं होत नाही. मग लोखंडाचे हरभरी कधी खावं? पाहे पालो हियाचे चणे, जे का बोचरी या पडती खाणे, तरी का पोट भरुजी प्राणे. सिद्धी म्हणो. ज्याप्रमाणे लोखंडाचे हरभरे, अहो म्हाताऱ्याचं सोडून द्या, तरण्याला सुद्धा ते हरभरे खायला दिले तर त्याचे दात गळून पडतील. ज्याप्रमाणे लोखंडाचे हरभरे आपल्याला चावत नाहीत, योगाच्या वाटा, जे माणसं योगाच्या वाट्याने गेलेले आहेत त्यांना दुःख भोगल्याशिवाय दुसरं काहीच प्राप्त झालेलं नाही. मग ध्यानधारणा आपल्याला करणं शक्य नाही. यज्ञ यागादी कर्मसाधन करणं सोपं नाही. परिचर्या नाम साधन सांगितलेलं आहे, हेही आपल्याला शक्य नाही. कलियुगामधला जर विचार केला, मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन
आणि आपल्याला जर आपला शेवट गोड करून घ्यायचा असेल, आपला शेवट जर आपल्याला गोड करून घ्यायचा असेल, आपल्याला जर मोक्षगती प्राप्त करून घ्यायची असेल, तर कलियुगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन हेच साधन सांगितलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, मनुष्य देह ऐसा नीद, साधाल ते साधा सिद्ध करो आणि प्रबोध, संत पार उतरले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याचे साधन हे भगवंताचं नामचिंतन सांगितलेलं आहे. हे जगद्गुरु तुकाराम महाराज कुठं बोलतायत? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गावामध्ये म्हणजे देहू गावामध्ये मोठी सभा भरलेली आहे. मोठी सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये मोठमोठी योगी, मोठमोठे तपी, मोठमोठे कर्म आचरण करणारे महात्मे त्या सभेमध्ये आलेले आहेत. आणि त्या सभेमध्ये एकच प्रश्न करण्यात आलेला आहे, प्रत्येकाने उठायचं आणि प्रत्येकाने उठून आपापल्या परीने भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन मला सांगायचं. सभेमध्ये प्रश्न करण्यात आलेला आहे आणि त्या सभेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा गेलेले आहेत. योगाने उठायचं, योगाचं महत्त्व सांगायचं. तप्याने उठायचं, तपाचं महत्त्व सांगायचं. कर्म आचरण करणारा उठायचा, त्याने त्याचं महत्त्व सांगायचं. प्रत्येकाने आपापल्या परीने भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं वेगवेगळी सांगितली. आणि मग वेळ आली जगद्गुरु तुकाराम महाराजांवर. जगद्गुरु तुकाराम महाराजांवर वेळ आल्यानंतर त्यातील काही माणसं उठली आणि महाराजांना म्हणू लागली, हो महाराज, सेवेमध्ये किती मोठे महापुरुष आलेले आहेत, महात्मे आलेले आहेत. प्रत्येक जण उठला, प्रत्येकाने भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन त्यांच्या परीने सांगितलं. परंतु तुम्ही सुद्धा सभेमध्ये आलेले आहेत, तुम्ही सुद्धा काहीतरी सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, या ठिकाणी मोठमोठी तप्पी, मोठमोठी योगी आलेले आहेत, यांच्या पुढे बोलावं ना माझा अधिकार ना माझी पात्रता, यांच्यासमोर मी काय बोलणार. परंतु तरीही लहान तोंडी मोठा घास. जरी या ठिकाणी मोठमोठी योगी आलेले असले, मोठमोठी तप्पी आलेली असली, 4 युगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं तुम्ही आम्हाला वेगवेगळी सांगितलेली आहेत. परंतु 4 युगामध्ये आम्ही दुसरं तिसरं काही न करता आम्ही फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. आम्ही फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. मग त्यातील एक माणूस उठला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज, तुमचा अवतार तर कलियुगातलाय, मागच्या 3 युगातला तुम्ही कसं काय सांगताय? जरी जगद्गुरु तुकाराम महाराज कलियुगामध्ये अवताराला आलेले असले तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागच्या 3 युगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 वेळेस अवतार घेतलेला आहे. परत कलियुगामध्ये तुकाराम महाराज 2 वेळेस अवताराला आलेले आहेत, 2 वेळेस. कृतायुगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिला अवतार घेतला प्रल्हादाच्या रूपामध्ये. प्रल्हादाच्या रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर प्रल्हादाने काय केलं? कृतायुगामध्ये ध्यानधारणा साधन सांगितलेलं होतं, परंतु ते काही न करता प्रल्हादाने फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादाने फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. परत तृतायुगामध्ये प्रभू रामचंद्रासोबत सर्व वानर सेनेमध्ये अंगदाच्या रूपामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुसऱ्यांदा अवतार घेतला. त्यावेळेस सर्व वानर सेनेने दुसरं तिसरं काही न करता फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. यज्ञ यागाधिक कर्मसाधन सांगितलं होतं, परंतु त्याच्या नादाला कोणी लागलं नाही. तृतायुगामध्ये सुद्धा भगवंताचं नामचिंतनच केलं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णासोबत सर्व गोपाळांमध्ये तुकाराम महाराजांनी उद्धवाच्या रूपामध्ये 3रा अवतार घेतला. त्यावेळेस सर्व गोपाळांनी दुसरं तिसरं काही न करता फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं. कलियुगामध्ये परत तुकाराम महाराजांनी 4थ्यांदा अवतार घेतला नामदेव महाराजांच्या रूपामध्ये. नामदेव महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं, मी आताच प्रमाण देऊन गेलो, कलियुगा माझी करावी कीर्तन. नामदेव महाराजांनी सुद्धा तेच प्रमाण दिलं आणि स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अवतार सुद्धा एवढ्याच कारणाकरता झाला होता. स्वतः भगवंताने जगद्गुरु तुकाराम महाराजांना मृत्यू लोकामध्ये जायला सांगितलं, बाबा कलियुगामध्ये समाज कुठेही भरकटत चाललेला आहे, त्यांना चांगला मार्ग दाखवा, त्यांना चांगली दिशा दाखवा. आपल्याला चांगला मार्ग दाखवण्याकरता, आपल्याला चांगली दिशा दाखवण्याकरता स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कलियुगामध्ये 5व्यांदा अवतार घेतला. आणि येतेवेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सोबत एक साधन घेऊन आले. कुठलं साधन घेऊन आले? भगवंताचं नामचिंतन हे साधन घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज येत असताना मृत्यू लोकामध्ये आले. एकंदर शिका पाठविया इह लोका, हे
भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची पाठविला इहलोका हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक हे यारे लहान थोर याची भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची एकंदर सिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कलियुगामध्ये तेवढ्या करताच अवतार घेतला. बाबा समाज कुठेही भरकटत चाललेला आहे. समाजाला चांगल्या मार्गावर आणण्याकरता समाजाला चांगला मार्ग दाखवण्याकरता तुकाराम महाराजांनी वैकुंठातून परत मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला आणि येत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज एक साधन आपल्या सोबत घेऊन आले. ते साधन म्हणजे मी नामाचा धारक भगवंताचं नामचिंतन हे साधन घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5व्या वेळेस मृत्यूलोकामध्ये अवतार घेतला आणि अवताराला आल्यानंतर पूर्ण आयुष्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पूर्ण आयुष्य याच्यामध्ये आपलं समर्पित केलं. कशामध्ये? परमार्थामध्ये. आपल्या संसाराची राख रांगोळी केली, संसारावर तुळशी पत्र ठेवलं आणि समाजाला सुद्धा तुकाराम महाराजांनी एकच उपदेश केला, उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा उपदेश समाजाला केला. मृत्यूलोकामध्ये जन्म घेतलाय म्हटल्यानंतर मृत्यूलोकामध्ये जन्म घेतल्यानंतर बाबा सहजासहजी हा देह कुणाला प्राप्त होत नाही. योगायोगाने तुम्हाला हा देह प्राप्त झालेला आहे. मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर जर आपल्या जन्माचा शेवट आपल्याला गोड करून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. हो, अंगामध्ये जोपर्यंत ताकद आहे, डोळ्याला जोपर्यंत नीट दिसतं, कानाला नीट ऐकू येतं, तोंडाने नीट बोलता येतं, पायामध्ये ताकद आहे, हातामध्ये ताकद आहे, तोपर्यंत उठा, सावध व्हा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केला, संत महात्म्याने उपदेश केला. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाई चुकू नको. हा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला केला. परंतु भगवंताचं नाम चिंतन करायचं म्हटल्यानंतर, परमार्थामध्ये प्रवेश करायचं म्हटल्यानंतर, परमार्थ करत असताना आपल्याला दुःख सहन केलं पाहिजे, समाजाचं बोलणं आपण सहन केलं पाहिजे, समाजाचा मान अपमान आपण सहन केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं परमार्थामध्ये राहून. आणि परमार्थ करायचं म्हटल्यानंतर परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्या माणसाची परिस्थिती चांगली राहते असं समजू नका. ऐका, परमार्थ करणाऱ्याची परिस्थिती चांगली असते प्रत्येकाची असं समजू नका. मग परिस्थिती चांगली नसते म्हटल्यावर महाराज परमार्थ करायचा कशासाठी? हो, परिस्थिती सुधारवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी परमार्थ करायचं नाही. आपला शेवट गोड व्हावा, या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून आपण मुक्त व्हावं, याकरता परमार्थ केलं पाहिजे, याकरता भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. हो, ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची 65 लाखाची जहागिरी होती, 65 लाखाची प्रॉपर्टी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजामध्ये वाटून टाकली. आपण जर कीर्तनाला मंदिराकडे येत असलो, मंदिराकडे येत असताना आपण 4-4 बाले आपल्या घराकडे, आपल्या दरवाजाकडे पाहतो, कोंडी लावले का नाही की, घराला कुलूप लावले का नाही की, घरामध्ये मांजर शिरेल, दूध पिऊन घेईल, कुत्र जाईल, दुर्डीतली भाकर घेऊन जाईल. हो, कीर्तनाला आल्यानंतर आपण असा विचार करतो, झोपलेल्या मावशी उठा. हो, कीर्तनामध्ये बसल्यावर सुद्धा काही माणसाचं लक्ष महाराजांकडे नसतं, महाराजांच्या बोलण्याकडे नसतं, ध्यान फक्त घराकडेच असतं. घराला कोंडी लावली हो का नाही की,
घरामध्ये कुत्र शिरेल, घरामध्ये मांजर शिरेल, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आमच्या घराकडे काय चालू हे काय नाही, आम्हाला त्याचं काहीच देणं नाही, देणं ना घेणं, आम्हाला त्याचं काहीच देणं घेणं नाही. आम्ही जर घर सोडून कुठं बाहेर गेलो तर आमच्या घराची राखण कुत्रे करतात. हो, आम्ही सदैव झुळके, आम्ही सदैव झुळके, जवळ येता चोर धागे, जवळ येता चोर धागे, हे जाऊ पुढती भिके, हे जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखे, कुत्रे घर राखे, हे आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव झुळके, जवळ येता चोर धागे, जवळ येता चोर धागे, हे बाबू पुढती भिके, हे जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखीती, कुत्रे घर राखीती, कुत्रे घर राखीते, कुत्रे घर राखीते. अहो आपण शेताकडे जायचं सोडून द्या, कुठं बाहेरगावला जायचं सोडून द्या, आपण जर कीर्तनाला येऊ लागलो तर घराला कोंडी लावून येतो, घराला कुलूप लावून येतो. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आम्ही जर कुठे बाहेर गेलो तर आमच्या घराची राखण कुत्रे करतात. हो, हे प्रसंग आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये घडलेले. तुकाराम महाराजांनी समाजाचा सुद्धा त्रास केला. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाचा त्रास सहन केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच्या इंद्रियासोबत संघर्ष केला. स्वतःच्या इंद्रियाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाची चटक लावून दिली. आपले सर्व इंद्रिय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणावर स्थिर केले आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला उपदेश केला. आणि भरलेल्या सभेमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज तेच सांगतायत, बाबा 4 युगामध्ये जरी आम्हाला भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधने वेगवेगळी सांगितलेली असली तरी आम्ही 4 युगामध्ये दुसरं तिसरं काही न करता फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतनच केलं आणि या नामचिंतनाच्या जोरावर आम्हाला भगवत स्वरूपता प्राप्त झाली, आम्हाला आत्मसुखाची प्राप्ती झाली. आतापर्यंत जर असं भगवंताचं नामचिंतन करून करून जर कोणाचं वाटोळं झालेलं असेल, ज्याला त्या नामचिंतनाच्या माध्यमातून काहीच भेटलं नाही, जो माणूस आयुष्यामध्ये आला, आयुष्यामध्ये आल्यानंतर या माणसाने आयुष्य होतं तोपर्यंत भगवंत परमार्थ केला, भगवंताचं नामचिंतन केलं, या माणसाने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं, असा एक तरी माणूस मला दाखवा. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाम घेता बाया गेला, 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 घेता बाया गेला, वा वा
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. जगद्गुरु तुकाराम महाराज भरलेल्या सभेमध्ये मोठमोठ्या योग्यासमोर मोठमोठ्या तब्यासमोर मोठमोठ्या महापुरुषांसमोर महात्म्यासमोर जगद्गुरु तुकाराम महाराज उभारून बोलतायत. बाबा 4 युगामध्ये आम्हाला भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं वेगवेगळी सांगितली, परंतु 4 युगामध्ये आम्ही दुसरं तिसरं काही न करता फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं आणि या नामचिंतनाच्या जोरावरच आम्हाला भगवत स्वरूपता प्राप्त झाली, आम्हाला आत्मसुखाची प्राप्ती झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. आणि आत्तापर्यंत असं भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर या माणसाच्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे असा एक तरी माणूस मला दाखवा. असं म्हटल्यानंतर सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागली. जगद्गुरु तुकाराम महाराज विनवणी करतायत, हात जोडतायत. बाबा सांगा असा एक तरी माणूस मला दाखवा. कारण स्वतः जगद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आल्यापासून जोपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थच केला. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलंच नाही. परमार्थासाठी तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराची रांगोळी केली, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. आयुष्य जोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकांमध्ये होते तोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थच केला आणि समाजाला सुद्धा करायला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मजबूर केलं. तुकाराम महाराजांनी समाजासमोर हात जोडले, हात जोडून विनवणी केली. सांगतो तुम्हासी हजारी विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हात जोडून सांगितलं, गोडीने सांगितलं, परंतु तरी बी काही काही पालत्या डोसक्याच्या ऐकायला तयार नाही. हो, पूर्ण आयुष्य एकेकाचं निघून गेलं, पण कधी देवाचं दर्शन घेऊन त्यांना माहीत नाही. घरामध्ये देव घरामध्ये कधी डोकं टिकून त्यांना माहीत नाही. एखादा माणूस भजन करू लागला तर त्याला करू द्यायचं नाही. एखादा माणूस सप्ताह करण्याकरता जर त्याने पुढाकार घेतला तर त्याला अडवं द्यायचं. सप्त्यामध्ये एखाद्याने पंगत दिली, स्वतः तर द्यायचं नाही, परंतु पंगत दिली त्याला बी देऊ द्यायचं नाही. काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी बोलून भरायचं. असे काही काही नमुने आपल्याला पाहायला मिळतात. अशा माणसाकडे तुकाराम महाराजांनी लक्षच दिलं नाही. तुकाराम महाराजांना समाजाने त्रास दिला, परंतु स्वतः तुकाराम महाराजांनी जगासमोर कधी उघड करून दाखवलं नाही की बाबा या समाजाने मला त्रास दिला. का गात्यामध्ये कुणाचा नाम उल्लेख केलाय? नाही ना, कधीच कुणाचा नाम उल्लेख केला नाही. मला या समाजाने त्रास दिला कधी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या तोंडाने सांगितलं नाही. परंतु आपल्याला माहिती आहे समाजाने किती ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, तुकाराम महाराजांना त्रास दिला. काल परवा गुंजरकेकर महाराज हरिभक्तपणे राजेश महाराज लातूरमध्ये सांगून गेले, बाबा जोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, नामदेव महाराज होते, तोपर्यंत त्यांची कीर्ती त्यांची महती कोणाला कळाली नाही. ते निघून गेल्यानंतर मग त्याचं महत्त्व समाजाला कळालं. ही किती मोठं दुर्दैव आहे. ते निघून गेल्यानंतर मग त्यांचं महत्त्व काय आहे, नेमकं हे कोण आहेत, ते गेल्यानंतर समाजाला कळालं. ज्या संत महात्म्याने तुमच्या आमच्या करता स्वतःचा देह झिजवला, स्वतःच्या संसाराची रांगोळी करून घेतली, ज्या संत महात्म्याने हा उपदेश जगाच्या कल्याणाकरता केला, त्या उपदेशाचं पालन करणं आपल्यासारख्याचं कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे करून या मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, लागून या पाया, लागून या पाया, पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला. हे करतारी बोल
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा लागोनिया पाया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला बोला करताळी बोला मुठी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला करताळी बोला करताळी बोला मुक्ती नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकाराम महाराजांनी हात जोडून सांगितलं, तुकाराम महाराजांनी दंडवत घालून सांगितलं, तरी सुद्धा समाज ऐकण्या गेल्यावर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला शिव्या देऊन सांगितलं. एकनाथ महाराज सुद्धा हरिपाठामध्ये शिव्या देऊन एकनाथ महाराजांनी उपदेश केला. काय तुझी माय गेली भूतापाशी हरी नाही मुकासे अरे मुडा. लोटांगण घालून सांगितलं, हात जोडून सांगितलं, तरी ही समाज ऐकायला तयार नाही. शेवटी संत महात्म्यांनी समाजाच्या कल्याणाकरता शिव्या देऊन समाजाला सांगितलं, बाबा उठा उठा, एवढ्या करताच आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. हो, नंतर हा जन्म नाही, नंतर हा जन्म भेटेल का नाही सांगता येत नाही. योगायोगाने या देहाची प्राप्ती झालेली आहे. उठा. याच्याने कुणाचं आतापर्यंत वाटोळं झालं नाही, कुणाचं वाटोळं झालं नाही. आपल्याला कित्येक महात्मे पाहायला मिळतात, जे महात्मे सामान्य माणूस म्हणून जन्माला आले मृत्यू लोकामध्ये. जे महात्मे होऊन गेले ते जन्माला येत असताना सामान्य माणूस म्हणून जन्माला आले, परंतु जात असताना देव होऊन गेले. त्यांची कीर्ती युगाने युग राहिली. 750 वर्षापासून, 450 वर्षापासून, 350 वर्षापासून आपण त्या संत महात्म्याची कीर्ती गातो. हो, कशामुळे झालं? भगवंताचं नामचिंतन. आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज करायला सांगतायत. आत्तापर्यंत एखाद्या माणसाने भगवंताचं नामचिंतन केलं, त्याचं चांगलं झालं नाही, त्याचं आयुष्याचं वाटोळं झालं, जन्माला येऊन याचा काहीच उपयोग झाला नाही. याने आयुष्य होतं तोपर्यंत काय केलं? निस्ता परमार्थ केला, भगवंताचं नामचिंतन केलं, दुसरं कशाचंच येड याला नव्हतं. याचं वाटोळं झालं. दाखवा हुडकून नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. मोठमोठे ऋषी, मोठमोठे तपी, मोठमोठे संत महात्मे त्या ठिकाणी बसलेले आहेत, एक तरी निवडून दाखवा. परंतु आत्तापर्यंत नामामध्ये तरुण गेलेलीची यादी, हो, आत्तापर्यंत नामामध्ये तरुण गेलेलीची यादी जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना दाखवतात. बघा, डोळे उघडून बघा, झोपलेल्या मावशी, डोळे उघडून बघा. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परमभक्त, झाली ते विश्रांती याच का सकळा, जीवी जीवन कळा श्री मूर्तिराया, पाद सेवेने अपूर्ण झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. हो, हा पूर्ण अभंग जर तुम्ही पाहिला मालिकेमध्ये, दुसऱ्या मालिकेमध्ये हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. या पूर्ण अभंगामध्ये नामामध्ये तरुण गेलेल्याची यादी संत महात्म्याने आपल्याला दाखवलेली आहे, सांगितलेली आहे. हो, भजनी मालिकेतल्या दुसऱ्या मालिकेमध्ये हा अभंग आहे. घरी गेल्यानंतर उघडून बघा. अहो, किती जरी पाप्यातला पापी माणूस असला, किती जरी जड असला, चांडाळातला चांडाळ जरी असला, त्याचा फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनानेच उद्धार झाला. सत्य मानारे सकळ उद्धरीला आजामेळ, महापातकी चांडाळ नामासाठी आपुल्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजामेळा करता चांडाळ हा शब्द वापरलेला आहे. ध्यान देऊ नये का? चांडाळ हा शब्द वापरलेला आहे. चांडाळातला चांडाळ असणारा आजामेळ याचा उद्धार भगवंताच्या नामचिंतनाने होऊ शकतो, तर मग तुमचा आमचा का होणार नाही? जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतायत, नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, गप्पी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कित्येक राक्षस कुळाचा उद्धार या भगवंताच्या नामचिंतनाने झालेला आहे.
मग तुमचा आमचा का होणार नाही? म्हणून आम्ही दुसरं तिसरं काही न करता फक्त भगवंताचं नाम चिंतनच केलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगोदर याचा अनुभव घेतला आणि मग जगाला उपदेश केला. आपल्याला ऐकायला मिळतं, आपल्याला पाहायला मिळतं. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा गाथा वाचत असताना तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग आपल्याला त्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजाची गाथा अगोदर वाचली पाहिजे. तुकाराम महाराज ज्या रस्त्याने चालत जायचे तर तो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. तुकाराम महाराज झोपल्यानंतर तुकाराम महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर पडायचा. इतका परमार्थ तुकाराम महाराजांनी केला. परमार्थ करत असताना तुकाराम महाराजांनी टनाने परमार्थ केला. वाक्य नीट आहे का? तुकाराम महाराजांनी परमार्थ करत असताना टनाने परमार्थ केला, परंतु समाजासमोर मांडत असताना छटाकाने मांडला. आपलं डोसकं वेगळं चलतं, आपलं डोसकं वेगळं चलतं. आपण परमार्थ करत असताना छटाकाने करतो, समाजाला दाखवत असताना टनाने परमार्थ दाखवतो. हा आपला स्वभाव आहे. स्वभाव बनून गेलेला माणसाचा नुसता दिखावा करायचा, नुसता दिखावा करायचा. परमार्थ काय, कीर्तन काय, तुकाराम महाराजाची गाथा काय, ज्ञानेश्वरी काय, याचं ज्ञान नसताना काही काही लोक समाजाला उपदेश करायला निघाले. माझं वय नाही बोलायचं, परंतु बोलतोय. तंबेकरी भक्ती सोंगदावी जना, तंबेकरी भक्ती सोंगदावी जना. हे तंबेकरी भक्ती सोंगदावी जना, तंबेकरी भक्ती सोंगदावी जना. तरी भावना वेगळी, तरी भावना वेगळी, तरी भावना वेगळी, तरी भावना वेगळी, तरी भावना वेगळी. अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी. तंबेकरी भक्ती सोंगदावी जना, तंबेकरी भक्ती सोंगदावी जना. ओ तंबेकरू भक्ती तंबेकरू जना, तंबेकरी भक्ती सोंगदावी जना, सोंगदावी जना. दंबेकरी भक्ती सोंगदावी जगा. निस्ता समाजासमोर उभारून दिखावा करायचा, बाकी काही नाही. नेमका अगोदर कीर्तनाची व्याख्या काय याचाच विसर काही महाराज लोकांना पडलेला आहे. नेमकं कीर्तनाची व्याख्या काय, कीर्तन करण्याची पद्धत काय, ही महाराज लोक विसरून गेलेले आहेत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हो, स्वतःला भाग्यवान समजतो. मराठवाडा नाही, कधी कधी मराठवाड्याच्या बाहेर जाण्याचा आम्हाला योग येतो. आपल्या जिल्ह्याचं सुद्धा वातावरण आम्ही बघतो आणि बाहेर जाऊन तिकडलं सुद्धा वातावरण आम्ही बघून येतो. आम्हाला भाग्यवान म्हणतो. बाबा, जी काही जुने कलाकार आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आज आहेत, ज्यांनी परमार्थ करत करत इथपर्यंत परमार्थ आणला, तो परमार्थ आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. नेमका परमार्थ कसा असतो. आमच्यासारखे तरुण विद्यार्थी, बहुतांश विद्यार्थी आहेत असे बाहेर शिकून पडलेले, भरपूर विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना त्यांची तशी संगत लागली नाही, तशी संगत त्यांना लागली नाही. जिकडं पाणी वाहत गेलं तिकडं ती वाहत गेली. त्यांना संगत चांगली भेटली नाही. कीर्तनाची मर्यादा काय त्यांना माहीत नाही. काही महाराज लोकांना हरिपाठ पाठ नाही, काही महाराज लोकांना मालिका पाठ नाही. टिपणं बसवायचं आणि कीर्तनाला उभं राहायचं. कोणाच्या गोड जेवणाला जरी बोलवलं तरी शिवाजी महाराज. हां, कोणाच्या गोड जेवणाला सुद्धा बोलवा भाऊ. हो, ही कीर्तन करणं म्हणजे एक फॅशन झालेली आहे. काही तरुण पिढीला सुद्धा वाटतं बाबा महाराजांनी यावं, महाराजांनी शिवाजी महाराजावर बोलावं, महाराजांनी शिवचरित्र सांगावं, वाटू लागतं असं. पण तो कीर्तनाला आल्यानंतर नेमकं कीर्तन कोणत्या निमित्ताने ठेवलेलं आहे, कशाकरता ठेवलेलं आहे. अभंग घ्यायचा तुकाराम महाराजांचा आणि बोलायचा शिवाजी महाराजांबद्दल. मी म्हणत नाही शिवाजी महाराजांबद्दल बोलू नका, म्हणत नाही. बोला, परंतु प्रसंग अवधान बघून बोला. हो, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिले, कानानं ऐकले म्हणून सांगवले. 13 वेळा बोलवलं तरी बी शिवाजी महाराजच.
आई माझा बाप माझा आणि तू कोणाचा लोकाचा का? हा महाराज आई वडिलाबद्दल बोला. अरे आम्ही काय बोलावं आई वडिलाबद्दल? घरात बायको असते, घरात 2-4 मुलं असतात, त्याला त्याचे मायबाप असतात, त्याला बहीण असते, त्याला भाऊ असतात. तेवढ्याने सांगितलं तर ते ऐकत नाहीत आणि आमच्यासारखे बाहेरून आलेल्या माणसाचं ती माणूस ऐकणार आहे का? हा इकडल्या तिकडल्या 2-4 कविता घ्यायच्या, तास दीड तास मनोरंजन करायचं, बस. महाराज लई भारी होता, महाराज लई भारी होता, अशी लोकांची काही भावना झालेली आहे. परंतु आपलं परम भाग्य आहे, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये महात्मे होऊन गेले. फड परंपरा आपल्या इकडे जास्त चालतात. म्हणून आत्ता तरी असं नाही, पुढे सुद्धा आपला परमार्थ असाच टिकून राहील. कारण आमचे भाऊ असतील, आमचे मुंडे काका असतील, आमचे आंदलगावकर असतील, आमचे रायवाडीकर असतील, यांनी परमार्थ आत्तापर्यंत टिकून ठेवलेला आहे, आत्तापर्यंत टिकून ठेवलेला आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आत्तापर्यंत चालत आलेलो आहोत. आणि पुढे सुद्धा असंच राहणार. लातूर जिल्ह्याचं वातावरण पुढे आम्ही आहोत तोपर्यंत असंच राहणार. अगोदर कीर्तनाची मर्यादा काय? सप्ते ठेवणाऱ्यांनी, नियोजन करणाऱ्यांनी अगोदर सप्ताह करणं म्हणजे सप्ताह करायचा कशासाठी? कीर्तन असतं कशासाठी? कीर्तनाची मर्यादा काय आहे? कीर्तनाची व्याख्या काय आहे? अगोदर याचा अभ्यास करा. हो, सप्त्याच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अगोदर याचा अभ्यास करा आणि मगच सप्ते करा. उगं कुठला तर पोपटपंच आणायचा, महाराज आणायचा, काहीतरी 2 तास ती काहीतरी बोलणार, निघून जाणार. अशानं आपला परमार्थ फळाला जाणार नाही. वयाने मी लहान आहे, परंतु अनुभव आतापर्यंत भरपूर घेतलेला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर मी बोलतोय. कीर्तनाची मर्यादा ती नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज काय होते, नामदेव महाराज काय होते, ज्ञानेश्वर महाराज काय होते, हे जगाला सांगा तर फरक पडेल. जी तरुण पिढी शिवाजी महाराज म्हणून बाहेर बोंबलत फिरते, ती शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन डोलबी समोरून असते. मग तशा पोरांना काय सांगायचं? उगं शिवाजी महाराज. आता तुम्ही शिकलो काय? तुम्ही आदर्श घेतला काय त्यांचा? आणि तुम्हाला काय म्हणून सांगावं त्यांचं चरित्र? म्हणून हात जोडून विनंती आहे, महाराज बोलवत असताना सुद्धा अगोदर तो बोलतो कसा, तो सांगतो कसा हे बघा, आणि मगच महाराज गावात बोलवा. तर तरुण पिढीवर चांगले संस्कार पडतील आणि तर आपल्या लातूर जिल्ह्याचा परमार्थ टिकून राहील. बाहेर तर याच्यापेक्षा बेकार वारं फिरत आहे. हो, याच्यापेक्षा बेकार वारं बाहेर फिरलेलं आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही. आपल्या लातूर जिल्ह्यातला परमार्थ आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, बस. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हाच उपदेश समाजाला केला. त्या सभेमध्ये तुकाराम महाराज हात जोडून त्यांच्यासमोर विनवणी करतायत. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी, मोठमोठे तपी, मोठमोठे योगी, मोठमोठे कर्म आचरण करणारे महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत. ज्याला कोणाला असा एखादा माणूस आढळला असेल की त्याच्या आयुष्याचं भगवंताचं नामचिंतन करून करून वाटोळं झालेलं आहे, असा एक तरी माणूस मला दाखवा. हो, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विठोबा रखुमार. हला हला हला
घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भरलेल्या सभेमध्ये हात जोडून उभारतात आणि सर्वांना विनवणी करतात. किंवा एक तरी माणूस दाखवा, एक तरी माणूस दाखवा की त्या माणसाचं भगवंताचं नामचिंतन करून करून वाटोळ झालेलं आहे. असा एकही माणूस त्यांना दिसत नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज नामामध्ये उतरून गेलेलीची यादी त्यांच्या समोर दाखवतात. मी तुम्हाला मगाच प्रमाण देऊन गेलो. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, नाम चांगले चांगले, सत्य मानारे सकळ. मी तुम्हाला मगाच प्रमाण देऊन गेलो. नामामध्ये तरुण गेलेलीची यादी जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना दाखवतात. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. असा एक तरी माणूस मला दाखवा. तुम्हाला असा एखादा माणूस आढळला असेल तर तुम्हाला दाखवा. एवढं म्हटल्यानंतर सुद्धा सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागली. कोणालाच काही बोलायला येईना. तुकाराम महाराज बोलत असताना कोणाचीच बोलायची डेरिंग होईना. असा अर्धा तास, एक तास, दीड तास निघून जातो. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, गेल्या 1-1.5 तासापासून मी तुम्हाला बोलतोय. मोठमोठे योगी, मोठमोठे तपी, मोठमोठे महात्मे या सभेमध्ये आलेले आहेत. त्यांच्या समोर उभा राहावं आणि काहीतरी बोलावं. ना माझी पात्रता, ना माझा अधिकार, असं कोण म्हणते? स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत. जे तुकाराम महाराज शिंक जांभळी खोकला, इतकाच वेळ वाया गेला, इतकाच वेळ वाया गेला. तेच तुकाराम महाराज उभारून बोलतायत. ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्य होतं तोपर्यंत फक्त आणि फक्त परमार्थच केला. जे तुकाराम महाराज शौचालयाला बसल्यानंतर सुद्धा ज्या तुकाराम महाराजांची वाचा आपल्या ताब्यात राहिली नाही, तेच तुकाराम महाराज बोलतायत. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. हे कशामुळे झालं? विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावले. हो देवा मी अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. जे तुकाराम महाराज रस्त्याने चालत असताना रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा, झोपल्यानंतर रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर पडायचा, तेच तुकाराम महाराज स्वतःला अपराधी म्हणून घेत आहेत, स्वतःला कर्महीन म्हणून घेत आहेत. तुझं मी आठविले नाही कधी देवा, मी तुझी आठवण कधीच काढली नाही, तुकाराम महाराज म्हणताय. तेच तुकाराम महाराज, जे तुकाराम महाराज रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करत होते. आणि तेच तुकाराम महाराज देहू गावामध्ये भरलेल्या सभेमध्ये मोठमोठ्या योग्यांना, मोठमोठ्या तप्यांना, मोठमोठ्या महात्म्यांना प्रश्न करतायत. आणि मग तुमच्यासमोर बोलावं तेवढी माझी पात्रता ना माझा अधिकार. लहान तुंडी मोठा घास घेऊन मी तुम्हाला बोलत असताना माझ्या मुखातून एखादा अपशब्द सुटला असेल, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हात जोडून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्यांची माफी मागतात. सलगीचा उतरा, सलगीचा उतरा,
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्या उभारलेल्या मोठमोठ्या योग्यासमोर तप्यासमोर महात्म्यासमोर हात जोडून माफी मागतात की बाबा बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या मुखातून एखादा अपशब्द सुटला असेल तर ती चूक माझी तुम्ही पदरात घ्या आणि मला माफ करा म्हणून तुकाराम महाराज हात जोडून शेवटच्या चरणामध्ये माफी मागतात। गेल्या 1.5-2 तासापासून मी जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या अभंगावर बोलतोय। माझ्यासुद्धा बोलण्यातून एखादा अपशब्द सुटला असेल त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल, आत्तापर्यंत मी जे काही चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून त्याला बाजूला ठेवा। आत्तापर्यंत मी जे काही चांगलं बोललो असेल ते आमच्या गुरुजीचे शब्द समजून जात्यावेळेस तुम्ही त्याला पदरात घेऊन जा। नक्कीच जीवन जगत असताना तुम्हाला त्या शब्दाचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही। कीर्तनाकरता जो अभंग घेतला होता, ज्या अभंगावर मी गेल्या 1.5-2 तासापासून बोललो ते मी योग्यच बोललो का अयोग्य बोललो मी सांगू शकत नाही। उद्या तुमच्या गावामध्ये दुसरे महाराज येतील, ते महाराज कीर्तनाला हा अभंग घेतील, त्यांच्या मुखातून तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल। म्हणून आत्तापर्यंत मी जे काही बोललो असेल ते योग्य बोललो असेल का अयोग्य बोललो असेल मला माहिती। माझ्या बुद्धीला जे सुचलं, मनाला जे पटलं तेच तुमच्यासमोर उभारून बोलण्याचा प्रयत्न केला। झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित